श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवळ संचलित प्राथमिक, माध्यमिक व पृथ्वीराज चव्हाण कला व वाणिज्य निवासी कनिष्ठ महाविद्यालय केवळ या प्रशालेचे 27वे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे स्नेहसंमेलन। ॲडव्होकेट सौ मिनलताई साठे। या वार्षिक स्नेहसंमेलनाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून या स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर माढा नगरपंचायतीच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा मिनलताई साठे, SBI बँकेचे सर्व व्यवस्थापक अतुल जगदाळे साहेब, नगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे, सभापती अरुण कदम, सभापती नितीन नाना साठे, नगरसेवक अजिनाथप्पा माळी, विकास भैया साठे, अरविंद खरा, शहाजी नाना चौरे, भिवाजी काका जगदाळे, सरपंच प्रतिनिधी राजेंद्र पाटील, शेतकरी नेते पंडितराव साळुंके, उपसरपंच नितीन पाडुळे, सुग्रीव नाना धर्मे, संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्र चव्हाण, आधारस्तंभ गणेश चव्हाण, व्यवस्थापक कालिदास चव्हाण, संचालिका सरिता चव्हाण, मोनिका चव्हाण, मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील, विनायक लोखंडे हे व्यासपीठावर उपस्थित होते। केवडेतील आश्रमशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन 26 जानेवारी 2025 या दिवशी मोठ्या उत्साहामुळे संपन्न झाले। विद्यालयाच्या परंपरेनुसार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जागर जाणीवांचा या संकल्पनेतून सादर करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेले कलागुण या स्नेहसंमेलनाच्या मेळाव्यातून न कळत हे साकारले जाते। यातूनच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना हा वाव मिळतो। केवळ वार्षिक स्नेहसंमेलन हे नृत्य, नाट्य, कलाविष्कार न राहता ते एक विचारांचे स्नेहसंमेलन बनले। ते एक अंतर्मुख करणारे स्नेहसंमेलन होते। या स्नेहसंमेलनातून लहान चिमुकल्यांचा आविष्कार, महामानव गीत, देशभक्तीपर गीत, पारंपरिक वेशभूषा, कोळी गीत, लावणी, गोंधळी गीत, धनगर गीत, मराठमोळी संस्कृती, नाटक, ट्रॅडिशनल डान्स, शेतकरी वर्ग, प्राचीन ठेवा, राष्ट्रीय जबाबदारी तसेच संचालिका सौ सरिता गणेश चव्हाण यांनी शिवशंकर स्तोत्रावर आधारित योगासन मनोरा या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आला। यावेळी एकूण 32 गीत व नाटिका सादर करण्यात आल्या। प्रशालेतील जवळपास 350 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता। या प्रशालेमध्ये विविध समाजातील मुले ही शिक्षण घेतात। त्यांच्या अंगी असणारे कलागुण हे या स्नेहसंमेलनातून दिसून येतात। या प्रशालेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे विविध जिल्ह्यातून हे पालक उपस्थित होते। आपल्या पाल्याचे कलागुण हे पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या टाळीच्या गजरात व शब्दरूपाने त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील यांनी केले। सूत्रसंचालन हे कालिदास चव्हाण, प्रकाश जाधव, कृष्णा घाडगे, ज्योती लटके, गीतांजली राऊत, वीरेंद्र मोरे यांनी केले। आभार प्रदर्शन अरुण कोरेकर यांनी केले। या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी कमिटी नेमून कमिटीचे अध्यक्ष सौ गीतांजली राऊत, उपाध्यक्ष ज्योती लटके, सदस्य कमलाकर साखळे, प्रकाश जाधव, लक्ष्मण कदम, संतोष भुसारे, युवराज जगदाळे यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले। प्रमुख पाहुणे मनोगतातून उपनगराध्यक्षा सौ कल्पनाताई जगदाळे यांनी 1996 साली महारुद्र मामा चव्हाण यांनी एक छोटेसे रोपटे लावले होते। आज ते 500 विद्यार्थी शिक्षण घेत असलेले एक मोठे वटवृक्ष तयार झाले आहे। ग्रामीण भागातील त्यावेळेची परिस्थिती व शिक्षणाचा ओढा लक्षात घेऊन या आश्रमशाळेची त्यांनी स्थापना केली। या आश्रमशाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धेमधून, योगासनामधून राज्यस्तरीय विभागीय पातळीपर्यंत पोहोचले आहेत। स्नेहसंमेलनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। अध्यक्षीय भाषणात कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा ॲडव्होकेट मिनलताई साठे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलं जातं। या प्रशालेमध्ये विविध भागातील मुले ही शिक्षण घेतात। या प्रशालेत विद्यार्थ्यांना अनेक सुखसुविधापासून विद्यार्थ्यांनी व पालकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे। ग्रामीण भागातील मुले हीच पुढे जाऊन आपल्या गावाचे नाव निर्माण करतात। या शाळेची गुणवत्ता, इमारत, शाळेचा परिसर, उपक्रमशीलता, नैपुण्य हे इतर शाळांपेक्षा आगळेवेगळे असून नजरेत भरणारा आहे। अनेक विद्यार्थी या आश्रमशाळेत शिक्षण घेऊन अनेक ठिकाणी नोकरीत व नावरूपाला आलेली आहेत। भविष्यात ही एक आश्रमशाळा न राहता यामध्ये शैक्षणिक संकुल निर्माण होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ करून दिला पाहिजे, असे त्यांनी त्यांच्या मनोगतातून सांगितलं। या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्तानं प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपली दिलेली जबाबदारी पार पाडत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम हा यशस्वीरित्या संपन्न केला।